आता मी ज्यांना आपण ऐकायला इतकं उत्सुक आहोत, मी भाग्यश्रीजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला 2 शब्द म्हणून आपल्याला विनंती करतील म्हणून. नमस्कार. मराठी येतं बोलायला मला. पण बघा ना, आता समीर भाऊ हे लाडके म्हणून 2 बहिणी आल्यात, यांच्या मोठ्या बहिणी. ठीक आहे, आम्ही 2 जण आलोत ह्यांना समर्थन करायला. मागच्या 2 वेळेला तुम्ही समीर भाऊंना आमदार निवडून आलात. ही तिसरी वेळ. एक इंग्लिशमध्ये सेइंग आहे, हॅट्रिक. हा, कुणी म्हटलं ते बरोबर, हॅट्रिक. तर ह्या वेळेला हॅट्रिक व्हायलाच पाहिजे आणि ते तर होणारच म्हणा. तुम्ही सगळेजण आहात, तुमचा आशीर्वाद आहे, तुमचं समर्थन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की समीर भाऊंनी किती काम केलंय. पाणी, वीज, रस्ते, पूल, म्हणजे इथे यायला अजिबात त्रास नाही झाला. नंतर मुंबईहून कोण सिनेतारिका येणार, बरोबर ना? पण आम्ही येतो आणि आम्ही अशासाठी येतो कारण समीर भाऊ इतके चांगले आहेत की मला वाटतं की सगळ्यांना, सगळ्या पंचायतांना असला मनुष्य जर मिळाला ना, तर असला कर्मठ नेता आपल्या फक्त गावामध्ये नाही, शहरामध्ये नाही, सरळ सेंटरमध्ये व्हायला पाहिजे, हो की नाही? तर आपण हॅट्रिक म्हणून परत त्यांना वोट द्यायला पाहिजे. आणि वोट कधी देणार? 20 तारखेला. कुठल्या नंबरचं बटन? आणि 4 नंबरचं बटन वरती काय आहे? कमळाचं फूल. बरोबर. तर आता स्पीच तर मला द्यायला येत नाही, हे सगळं पॉलिटिशियन्स लोक करतात. मला लिहून सुद्धा दिलं, पण मी म्हटलं वाचून काही मजा येणार नाही. इथे असं तुमच्याकडे बघून जेव्हा मी बोलीन ना, तर वाटेल की अगदी मनसोक्त बोलतीये, बरोबर की नाही? तर आता इतके लोकांना बघून, आणखीन इतक्या सगळ्या बहिणींना बघून मला असं मनामध्ये आलं, बोलू? आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार, ये पहली नजर हुआ हल्का सा असर, आऊंगी मैं तो पुकारो बार बार, यही सच है शायद मैंने प्यार किया, हाँ हाँ आप सब मैंने प्यार किया. नमस्कार. आणि फार फार बरं वाटलं इथे येऊन. आणखीन जे काय ह्यांनी म्हटलं आहे, समीर भाऊंनी म्हटलंय, ते मला निश्चिंत रूपाने माहित आहे की ते करून दाखवतील. तर तुम्ही समर्थन असंच द्या. आम्ही मुंबईहून इथे येऊन त्यांना समर्थन देतो आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की सॉरी आम्हाला पण त्यांच्यावरती एवढंच प्रेम आहे. तर आम्ही 2 जण मोठी बहीण म्हणून इथे आलो आहोत. तुम्ही सगळे लाडके छोटे बहीण म्हणून त्यांना समर्थन जरूर जरूर द्या. नमस्कार.